दीर गोकुळनगर फाटेबाबांच्या आश्रमामध्ये सर्व रिद्धपुरातील संत महंत आचार्यगणांचं स्वागत. या ठिकाणी सर्व मंडळी आलेले आहेत. दंडवत प्रणाम. ब्राह्मणवाडा गावामध्ये आपल्याला फाटेबाबांच्या आश्रममध्ये असलेली देवपूजा वंदन आहे. या देवपूजेमध्ये 5:15 ते 5:30 प्रसाद वस्त्रप्रसाद आहेत, 2 मण्याचे प्रसाद आहेत आणि 4 करदम प्रसाद आहेत. 4 मण्याचे प्रसाद आहेत आणि 4 करदम प्रसाद आहेत. अशी ही देवपूजा अत्यंत सुंदर फाटेवेलीची देवपूजा आहे. हो 2 मिनिटं बाबा. अशा रीतीने रिद्धपुरातील सर्व संत महंत तपस्विनी प्रसाद वंदना फाटे म्हणते विद्वांस तेलस्कर चिचोंडेकर यांची भाऊगादी आहे आणि या ठिकाणी यांचं वंदन आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत. वेलीचा पिढीमधील असलेला हा ताटाचा प्रसाद या ठिकाणी आसनचिन्ह स्थळी हा ताटाचा विशेष. या विशेषला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत. असा हा ताटाचा विशेष प्रकारानं आहे. प्रसादामधील हा ताटाचा विशेष जुन्या बाबांनी जे चांगली बांधणी करून स्वतंत्र अधिष्ठान केलेलं आहे. अशा या विशेषला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत. फाटे पिढीमध्ये असलेला हा ताटाचा विशेष आसन छिन्नस्थळी आणि हे दोन्ही बाजूचे ताटाचे विशेष. या विशेषला खूप खूप दंडवत प्रणाम. हा ताटाचा विशेष आहे. हा ताटाचा विशेष मध्ये छिन्नस्थळी आहे. या विशेषला खूप खूप फाटेवेलीची देवपूजा आपल्याला प्रसाद वंदन करण्यासाठी भेटलेली आहे. या प्रसादामध्ये वस्त्रप्रसाद 5.5 जोड आहेत, 4 मण्याचे प्रसाद आहेत. या ठिकाणी ताटाचा आणि छिन्नस्थळीचा विशेष मानाचा विशेष आहे. 2 माचोळ्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. या ठिकाणी माळी भवऱ्या माचोळ्या काष्ट आणि या ठिकाणी प्रसादामध्ये केश कळापाचाही प्रसाद या प्रसादामध्ये आहे. या 2 प्रसादामध्ये वस्त्रप्रसाद आणि केश कळापाचा प्रसाद आहे. असे हे संपूर्ण प्रसाद वंदन. या प्रसाद वंदनाला खूप खूप दंडवत. फाटेवेलीतील असलेली देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम.